हॅलो नमस्कार मंडळी. सो इथं मी झालेले आहे रेडी. तर कुठे जाण्यासाठी? तर आम्ही चाललो आहोत लंडनला. तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत लंडनला चला, तर तुम्हाला दाखवते. सो इथं फायनली सर्वजण रेडी झालेले आहे. साहेबांनी गाडी काढलेली आहे. तर आम्ही दोघं बाईकवर नेहमीप्रमाणे आणि बाकीचे आहेत तर कारमध्ये सगळेजण आम्ही चाललो आहोत लंडनला. सो चला तुम्हाला दाखवते. तर फायनली इथे पोहोचलेलो आहोत आपण लंडनला. सो आहे की नाही सुंदर? तर आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच फक्त 100 रुपयाचं तिकीट काढून थेट लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीटचा तुम्ही सुंदर असा अनुभव घेशाल. सो आता इथं आम्ही तिकीट वगैरे काढलेलं होतं आणि हे साहेब चौकशी करत होते आतमध्ये काय काय आहे काय नाही. आणि आमचे फॅमिली मेंबर आले नव्हते तोपर्यंत आम्ही मस्त फोटोज व्हिडिओज वगैरे मस्त काढून घेतलेत भरपूर असे. तर इथं कॅमल सुद्धा आहे. बिचारा कॅमलला ना प्रमाणाच्या बाहेर मच्छर चावत होते यार. ते बघून मला खूप कसं तरी झालं. आणि सकाळपासून ना डोकं वगैरे फार जाम दुखत होतं आणि पित्ताची गोळी घेतल्यामुळे मला थोडीशी भूक लागली होती. यांना म्हटलं थोडीशी आपण भेळ वगैरे मस्त एन्जॉय करू. आणि अजूनही आमचे फॅमिली मेंबर्स आलेले नव्हते तर आम्ही मस्त भेळ वगैरे मस्त एन्जॉय केली तिथे. आणि त्यानंतर फायनली सगळेजण आलेत आणि आम्ही आतमध्ये एंट्री घेतली. तर इतकं छान वाटलं ना, अक्षरशः असं वाटलं आपण लंडनमध्येच आलो. आणि इथे सुद्धा आम्ही भरपूर फोटोज आणि व्हिडिओ वगैरे काढलेत आणि सगळ्यांनी छान असा एन्जॉय केला. सगळं क्रेडिट आहे ना हे शिवला आहे. शिवमुळे हे आमची ट्रिप जी आहे ना ती सक्सेस झालेली होती. खूप हट्ट करत होती पप्पाला मला कुठेतरी घेऊन चला. आणि फायनली आम्ही आलेलो आहोत. आणि हे बघू शकता युरोपियन स्ट्रीट इतकं सुंदर आहे ना, इथला व्ह्यू बापरे. सो चला तर तुम्हाला दाखवते माझ्यासोबत मस्त युरोपियन स्ट्रीट एक्झिबिशन. आणि इथं सुद्धा आम्ही छान असे मस्त फोटो क्लिक केले. तर मस्त छान असा व्ह्यू होता इथला आणि मुलींनी सुद्धा छान असं बसून मस्त एन्जॉय केला. त्यांनाही बरं वाटलं. आणि त्यानंतर मी इथं बघू शकता टेलिफोन बूथ मध्ये मस्त फोटो क्लिक केले आणि छान वाटलं. मुलींनी मस्त बटरफ्लायच्या इथे मस्त फोटो वगैरे त्यांचे छान असे काढलेत. आणि पुढे आर्ट गॅलरी होती आणि इथे इतकं सुंदर होतं बघा. मी तुम्हाला त्यांना हट्ट करते की मला काढायचंय. तर मोबाईलचा राऊंड अवतीभोवती मोबाईल फिरतो आणि तिथं व्हिडिओ वगैरे काढतात. तर हे म्हटले नको, काढली आहे एखाद्या वेळेस करूयात. आणि पुढे आल्यानंतर आपण तिथून पुढे आल्यानंतर इथे मस्त छान असं मेळा भरलेला होता आणि इतकं सुंदर वाटलं. आणि मुलींनी गेम्स वगैरे खेळलेत आणि यांनी साहेबांनी थोडासा सोडा पिला. मुलींनी जम्पिंग जपाक वर्क सुद्धा मस्त असा एन्जॉय केला. थोडीशी भूक लागली तिथं साहेबांनी मला आणून दिले आहे स्प्रिंग पोटॅटो. याला स्प्रिंग पोटॅटो म्हणता वाटतं ना. आणि त्यानंतर श्रेया आणि श्रुता आणि त्यानंतर हे सुद्धा गेले होते तर मोठ्या राईडवर बसण्यासाठी. त्या राईडला बघून मला तर असं गरगरल्यासारखंच झालं होतं. बापरे, असलं वॉमिटिंग सारखं फील झालं मला. बापरे, मी सांगू नाही शकत. तर इथे मस्त असा मेळा भरलेला होता आणि ते खूप छान वाटलं आणि भरपूर एन्जॉय केला सर्वांनी. आणि फायनली आम्ही निघालो आहोत घराच्या दिशेने. मग कसं वाटलं लंडनमध्ये फिरून नक्की कमेंट्स करून सांगा. तर आम्हाला तर फार मजा आली. मस्त आम्ही लंडनमध्ये मस्त एन्जॉय केला सर्वांनी. आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा आम्ही अजून पण आमची ती इच्छा अशी खतम होत नव्हती. असं वाटत होतं अजून मध्ये पुन्हा एकदा जावा, पण आपली वेळ झालेली होती. आणि फायनली इथं साहेबांना दिसले होते होम बेकर्स. तर ते त्यांना म्हणत होते हे आमचे पण होम बेकर्स आहेत. तर तिथं आम्ही केक घेतलेत. आणि त्यानंतर इथं शिवण्या बघू शकताय तिने हॉर्स रायडिंग केली. आणि त्यानंतर आम्ही इथे जे होम मेड केक होते, कप केक होते, ते एन्जॉय केले. सर्वांनी छान मस्त खाल्लेत. आणि त्यानंतर मग आम्ही जास्त जेवण वगैरे केलं नाही. आणि फायनली आम्ही निघालो घराच्या दिशेने, कारण की घरी स्वयंपाक वगैरे भरपूर पडलेला होता, शिल्लक होता घरात. दुपारी सांबार इडल्या वगैरे केलेल्या होत्या. घरी आले थोडासा 2 मिनिटं बसले. शिवाण्याने घेतली होती तिथं जत्रेमध्ये डॉल. आणि आम्ही जेवलो वगैरे, सगळी भांडी वगैरे पटपट घासून घेतली कारण की सकाळी होता यांचं टिफिन. तर त्यासाठी रात्रीला सगळं किचन क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर फायनली असा होता आजचा माझा दिवस. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.